शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट होता ह्याच्या आधी आपण एक व्हिडिओ शेअर केला होता. तर या ठिकाणी VSI 8005 व्हेरायटी होती आणि 40% म्हणण्यापेक्षा एक 50-60% ह्याच्यामध्ये जे आहे ते चाबुकाणीचा प्रादुर्भाव झाला होता आणि प्लॉट पूर्णपणे असा काही फार काही ऊस इथं समाधानकारक वाढ झालेली नव्हती. तर शेतकरी महोदयांना सांगितल्याच्या नंतर जे आहे ते पुढे उत्पादन भेटणार नाही या संदर्भात VSIचे शास्त्रज्ञांसोबत सुद्धा त्यांना सुद्धा हे प्लॉट आपण व्हिडिओ कॉल करून दाखवला होता. तर त्या आधारे पुढचं उत्पादन घेण्याच्या अनुषंगाने शेतकरी महोदयांनी हा प्लॉट जो आहे तो मोडला आणि या ठिकाणी आता त्यांना आपण असं सांगितलं होतं की हे मोडून लगेच सरीवरंबी तयार करायचे 5 फुटाची आणि या ठिकाणी जे आहे ते टोकन पद्धतीनं सोयाबीनची लागवड करायची आणि थोडं सोयाबीन भेडं पडलं ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये की लगेच त्या ठिकाणी जे आहे ते पुढं परत आपल्याला जे आहे ते रोपाच्या माध्यमातून ऊसाची आपण लागवड जर केली तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो. पुढचा पाऊस जर चांगला असेल तर या ठिकाणी उत्कृष्ट उत्पादन सोयाबीनचं भेटतं. त्याचा पडलेला बेवड जो आहे तो आपल्या पुढच्या लागवड केलेल्या ऊसाला तो हे होतो आणि आपलं उत्कृष्ट उत्पादन जे आहे ते त्या ठिकाणी मिळू शकतं. फक्त काळजी एवढीच घ्या, जसं ह्याच्यामध्ये काही बेटं जे काही हे चाबुकाणीचे जुने आहेत तर ते आहे असे तसेच ठेवून जे आहे ते त्या ठिकाणी हे केलेलं आहे. तर शक्यतो असं करायला पाहिजे होतं की किमान ते वरचे काजळीचे बेटं जे आहेत ते आधी कापून घ्यायला पाहिजे होते. ते रानातून बाहेर नेऊन जाळून टाकायला पाहिजे होते. आता काय होतंय, ही बेट जे इथं समोर दिसायलं हे चाबुकाणीचं बेट इथं जर असं जर राहिलं तर ह्याचा युनाकलम वर्षानुवर्ष आपल्या जमिनीमध्ये राहतो आणि एखादी मग पुढं बळी पडणारी जात जर आपण परत लागवड केली तर त्याला जे आहे ते हे परत जे आहे ते त्या ठिकाणी प्रॉब्लेम जो आहे तो येऊ शकतो. त्याच्यामुळे एवढी काळजी जी आहे ते आपण फक्त घ्यावी.